मंजीनी स्वतःचा परकर खोचला आणि माझा परकर खोचताना मला तिचा धक्का लागून माझा उजवा पाय त्या ओल्या निसरड्या कातळावरनं घसरला आणि डोकीवरच्या घमेल्यासह आणि हातातल्या त्या कपड्यानं भरलेल्या बादलीसह मी त्या कातळावरनं वेडं वाकडं आदळत सरळ खालीच पडले. तेव्हा माझ्या डोकीला ते कातळ आपटून मला ब्रह्मांड आठवलं होतं. माझं डोकं त्या कातळावर आपटण्यानं अगदी सुन्न होऊन क्षणभर माझ्या डोळ्यासमोर अंधारी पसरली होती. त्यात माझा उजवा पाय गुडघ्याजवळ चांगलाच दुमडून दुखावला गेला आणि मी तसंच खाली त्या ओलाव्यात पडून राहिले. तेव्हा माझ्या हातातली बादली आणि डोकीवरचं घमेलं खाली पडलं आणि मी इतक्या मेहनतीनं धुतलेले सगळे कपडे त्या चिखलात इथे तिथे पडलेले होते. मला असं तिथं पडलेलं बघून बिचारी मंजी ताई ताई करून सरळ त्या कातळावरनं घसरत सरळ माझ्यावर येऊन आदळली आणि देवा, तिच्या हातात तिने घट्ट धरलेली बादली पुन्हा लागली आणि माझ्या डोक्यातनं पुन्हा अशी कळ आली म्हणून सांगू. आणि त्यात मंजी रडत अत्यंत घाबरून मला ये ताई करून हलवत राहिली होती. थोड्या वेळानं मला जरा बरं वाटलं. तसं मी डोळे उघडून मंजीकडे बघितलं तर ती बिचारी पावसात भिजून थरथर कापत माझ्याकडे बघत होती. तसं मी कसं तरी उठून बसले आणि तिला म्हणाले, म्हणजे मी ठीक आहे, पण माझा हा गुडघा जरा दुखतोय. असं म्हणताना मी स्वतःच रडायला लागले. तसं मंजीनं घाबरून आज्जे आज्जे करून भोकाड पसरलं. ते बघून मी स्वतःला कसं तरी आवरून मंजीला धरून उठवलं आणि कसं तरी तिथे पडलेले कपडे पुन्हा गोळा करून घमेलीत आणि बादलीत भरले. तेव्हा इतका जोराचा पाऊस कोसळत होता म्हणून सांगू. त्यात विजेच्या कडकडाटाचं थैमान चालूच होतं आणि नेहमी पाऊस आवडणारी मी आज प्रथमच हे पावसाचं भीषण स्वरूप बघून पार गांगरून गेले होते. तेवढ्यात मंजी मला घट्ट धरून म्हणाली, ताई, मी ह्यापुढे कधीही कवड्याकडे पाऊस मागणार नाही. मी त्याही परिस्थितीत हसले होते. त्यावेळी त्या मोठ्या कातळावरनं खाली घसरण्याच्या त्या छोट्याशा घटनेवरून त्या लहानपणी मी आयुष्यात एक छान धडा शिकले होते. त्या अंधारलेल्या पावसाळी संध्याकाळी मला आणि मंजीला ते कातळ चढायला किती वेळ आणि त्रास झाला होता, पण त्या कातळावरून आम्हाला घसरून खाली पाडायला 1 सेकंदसुद्धा लागलं नव्हतं. ती गोष्ट फार क्षुल्लक होती, पण माझ्या आयुष्यात नंतर या क्षुल्लक गोष्टीचं मोठं महत्त्व मला नेहमी जाणवत राहिलं होतं. नंतर मी मंजीकडे बघून स्वतःला कसं तरी आवरलं सावरलं आणि त्या रस्त्यावरून शेताच्या बांधाकडे जाऊ लागले. तेव्हा त्या भयानक वातावरणाची थोडी सवय आम्हाला झाली होती. मी माझं प्रत्येक पाऊल उचलताना माझ्या त्या दुखावलेल्या उजव्या गुडघ्यातनं कळ येत होती. तरीही केवळ अतिशय घाबरल्यामुळे मी कसं तरी लंगडत चालले होते आणि आम्ही 4च पावले पुढे गेलो होतो. खरं तर मी त्यावेळी अतिशय घाबरून गेले होते. त्या तिथून आमचा वाडा खूप लांब होता आणि माझ्या अंदाजाप्रमाणे जर आम्ही बांधावरनं गेलो तरी माझ्या लंगड्या पायामुळे आम्हाला घरी पोचायला किमान 8 तरी वाजणार होते. तरी मला विश्वास होता तोपर्यंत वाड्यातलं कोणी ना कोणी आम्हाला शोधत इथे येणार. त्यावेळी बाजूला शेतं पसरली होती. आजूबाजूला एक चिटपाखरूसुद्धा नव्हतं. शेतात काम करणारी माणसं पावसामुळे लवकर निघून गेली होती आणि मी पाहिलं पावसाचा जोर आता वाढत चालला होता. त्यात आमच्या हातातली बादली आणि घमेली, त्यातले कपडे पावसानं भिजले, त्यामुळे त्याचं वजन वाढलं. मी मंजीला म्हणाले, म्हणजे आपण जरा थांबू, हे कपडे पिळून काढूयात का गं, म्हणजे तशानं वजन थोडं कमी होईल. तर मंजी रडतच म्हणाली की ताई नको, तशाने आपल्याला पुन्हा उशीर होईल आणि आत्ता आपण कपडे पिळले तरी ते पुन्हा भिजणारच ना. ताई, अगं मला या काळोखाची खूप भीती वाटते गं. तेव्हा मलाही मंजीचं बोलणं पटलं. मी तिला म्हणाले, बरोबर आहे तुझं, चल आता. त्यावेळी आम्ही जरा पुढे गेलो होतो की एकदम ढगाचा भयंकर कडकडाट होऊन एक विजेचा लोळच आकाशातनं अगदी आमच्या समोर उतरून तिथला सगळा परिसर क्षणभर लख्ख उजेडानं भरून गेला होता. आम्ही दोघे इतक्या घाबरलो की माझ्या डोकीवरचं घमेलं आणि हातातली बादली खाली टाकून म्हणजे पळ असं म्हणून मी मागे वळून पळत सुटले. तेव्हा मंजीनंही बादली खाली टाकून ती माझ्या मागोमाग पळत सुटली होती. त्यावेळी आम्ही दोघेही आज्जे आये करत वेड्या वाकड्या पळत होतो.
तेव्हा तो परिसर आता पुन्हा गच्च काळोखानं भरून गेलेला होता. आम्ही दोघी इतक्या घाबरून वेड्यासारख्या पळत होतो आणि माझ्या मागे किंचाळत लहान मंजी पळायला लागली. पण त्यावेळी आम्हाला हे कळत नव्हतं की आम्ही का पळतोय. त्यावेळी तिथे आता मरणाचा पाऊस आणि वादळ वारं सुटलं होतं. आम्ही जीव घेऊन पळत होतो. मी वेड्यासारखं बरंच अंतर पळत पळत पुढे गेले आणि अचानक मला आमच्या मंजीचं किंचाळणं ऐकू आलं होतं. तशी मी गचकन थांबले. मागे वळून म्हणजे ओरडत पुन्हा मागे वळून पळत सुटले. तेव्हा मला थोड्याच अंतरावर एका कातळावर सफेद सफेद असं काही पडलेलं त्या काळोखात दिसलं. माझ्या लक्षात आलं की तो मंजीचा सफेद परकर आहे. मी म्हणजे करत तिच्याजवळ पळत सुटले होते तेव्हा मला घाबरून रडतासुद्धा येत नव्हतं. मंजी रडत थरथरत उठून बसत म्हणाली, ताई ताई अगं मला घरी नाही. अगं बघ ना, या कातळाला ठेच काढून मी इथे पडले. आई गं, माझा अंगठाच ठेच लागून फुटला आहे. ताई मला आता नाही चालता येणार गं. आणि मी वेड्यासारखं बाबा बाबा काका काका करून हाका मारत सुटले. हाका मारून दमल्यानंतर मी मंजीकडे बघितलं आणि नंतर रडतच मी मंजीला घट्ट धरून तिथेच बसले. तेव्हा आम्ही दोघीही मोठ्यांदा रडत होतो. मी मंजीचं डोकं हाताने चाचपून बघितलं तर तिच्या डोक्याला त्या कातळावर पडल्यामुळे टेंगूळ आलं होतं. बाकी फक्त तिचा अंगठा सोडून ती ठीक होती. थोड्या वेळानं मी मंजीला म्हटले, म्हणजे तू घाबरू नकोस. आता सातमाईंचं नाव घे आणि बघ आपल्याला शोधत बाबा आणि काका येतीलच. तरी आता असं पावसात भिजत बसणं ठीक नाही आहे. चल तिथे काळोखात जरा पुढे जाऊ आणि एखाद्या झाडाखाली आपण बसू. असं म्हणून मी मंजीला कसं तरी धरून उठवलं आणि आम्हाला थोड्याच अंतरावर एक बाभळीचं झाड दिसलं. त्या झाडाखाली आम्ही लहान बहिणी एकमेकींना घट्ट धरून बसलो तेव्हा आमच्यासमोरच एक मोठं जरा लांब असं कातळ होतं. ते कातळ जणू कोणी राक्षस बसल्यासारखं भयानक दिसत होतं. त्या काळ्या कातळाकडे आम्ही बघत बसलो तेव्हा मंजी माझ्या अगदी जवळ सरकून म्हणाली, ताई ताई आपण दोघी मरणार का गं? मी तिला घट्ट धरून म्हणाले, नाही म्हणजे आपल्यावर सातमाईंच्या रक्षणाचा पदर आहे. आपल्याला काहीही होणार नाही. बाबा आणि काका नक्की इथे येतील. आणि मंजी मला घट्ट बिलगून बसली. आम्ही दोघी बहिणी एकमेकींना धरून रडत बसलो होतो. त्यावेळी अशा वीज भरलेल्या पावसात एखाद्या झाडाखाली थांबणं किती धोक्याचं असतं ह्याचासुद्धा मला विसर पडला होता. आम्ही सातमाईंचं, आजीचं, आईचं आणि आत्याचं नाव घेत रडत बसलो असताना अचानक मला आमच्या आरा काकांची आठवण आली होती. मला ते मान तुटके मास्तर, गौरीची ती मान कापलेलं प्रेत, हातात वेळा घेऊन थरथरत मान वाकडी करून सीता काकूंजवळ येणारे आरा काका आठवले आणि मला वाटलं त्या काळ्या कातळासमोरनं उठावं आणि आपल्या वाड्याकडे पळत सुटावं. तेव्हाच मला मंजी घट्ट बिलगत म्हणाली, ताई तुला आरा काका, गौरी आणि मास्तर आठवत आहेत का? मी मान हलवत रडत म्हणाले, हो गं म्हणजे, पण आता तरी फक्त आजी आणि सातमाईंची आठवण करूया. आणि बघ हा पाऊस जरा थांबला ना की आपण इथनं निघूया. मंजी म्हणाली, ताई अगं माझा अंगठा खूप दुखतोय गं आणि आपले कपडे त्याचं काय करायचं? मी वैतागून म्हणाले, मरो देत ते कपडे. अगं म्हणजे माझासुद्धा पाय दुखतोय गं. आम्ही हे त्या काळ्या आकाराच्या कातळाकडे बघून बोलत असताना एक काहीतरी काळं काळं असं त्या कातळाच्या बाजूनं बाहेर आलं. आम्हाला वाटलं हे आरा काकाच हातात वेळा घेऊन आम्हाला तोडायला आले. मी उठून पळ म्हणजे आरा काका येत आहेत असं ओरडत माझा पाय दुखतोय हे विसरून पळत सुटले आणि माझी मंजीसुद्धा नको आरा काका, नको आरा काका असं किंचाळत तिचा अंगठा फुटला होता तरी माझ्या मागे पळत सुटली. तेव्हा आम्ही काही सेकंदात किती अंतर पार केलं होतं. आता कधी मला आठवलं की मला वाटतं जर त्यावेळी आम्ही ऑलिम्पिक खेळाच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला असता तर आम्ही नक्की पी.टी. उषाला हरवून सुवर्णपदक जिंकलं असतं. त्यावेळी जर मी आणि मंजी आम्ही रांझराच्या बाजूच्या शेताच्या बांधावरनं असं 2 वेळा पळालो असतो तर आम्ही कधीच आमच्या वाड्यात पोचलो असतो. पण आम्ही त्यावेळी उलट दिशेनं पळत सुटलो होतो आणि वाड्यापासनं आणि त्या रांझऱ्यापासनं अधिकाधिक दूर होत गेलो होतो. खरं सांगते त्यावेळी माझी आणि मंजीची स्थिती अगदी वेड्यागत झाली होती. आम्हाला कळतच नव्हतं कुठं जायचं आहे.
आणि मला अचानक वाटलं मी आणि मंजी सखासारखे मरणार. तसं मी अत्यंत घाबरून मागे बघितलं. तेव्हाच मंजी मला धावत येऊन एवढ्या जोरात बिलगली की मी तिला घेऊन पडले. ती रडत जोरात म्हणाली, ताई आपण आता मरणार. आता आपली आय इरली काकूंसारखं सरस्वते म्हणजे करत रडत राहणार. ताई मला मरायचं नाही ग. आणि त्या वाईट वेळी मला आमच्या वाड्याची आठवण आली होती. जर आम्ही इथे मरून पडलो तर माझी आजी, आत्या, माझे आईबाबा, काका, काकू यांना किती धक्का बसेल याची मी कल्पनाच करू शकत नव्हते. नाही, ते सगळेजण आरा काकांसारखे वेडे होणार होते आमच्या मृत्यूची ही बातमी कळताच. मला एकदम गुणा काकू किती चांगले गुळदाण्याचे लाडू करतात ते आठवलं. आमचे सुरेश रमेश दादा आठवले. आमचा यशा, आमचे आत्मा तुका दादा, तातू, मुरली, सगुणा, यमी, चिंगी सर्वच आठवले आणि वाटलं आता आपण त्या कोणाला कधीच बघू शकणार नाही. नंतर गुरुजी मला आणि मंजीला कशी श्रद्धांजली देतील ते आठवलं. मी मंजीला म्हणाले, म्हणजे चल त्या समोरच्या मोठ्या कातळाला टेकून बसूया, कारण आजी म्हणते कधी उघड्यावर मरू नये. मंजी आणि मी अगदी निष्प्राणपणे उठलो. त्या कातळाच्या आडोशाला बसत असताना मंजी परत खाली पडली. तेव्हा तिला उठवायची ताकद आता माझ्यात नव्हती, म्हणून मी तशीच तिच्याजवळ बसले. तेव्हा माझ्याही डोळ्यासमोर अंधार पसरायला लागला होता आणि तेव्हाच मला तो भास झाला. माझी आजी मला आणि मंजीला जवळ घेऊन म्हणतीये, सरस्वते म्हणजे सातमाईंच्या रक्षणाचा पदर तुमच्यावर आहे, तुम्हाला काहीही होणार नाही. अगं वरून पडणारी वीज त्या अडवतील आणि तुम्हाला सुखरूप ठेवतील. आणि मी त्या अर्धवट जागृत अवस्थेत माझ्या थंडगार बोटांनी मंजीला चाचपडत म्हणाले, म्हणजे तू ठीक आहेस ना? तर ती काही बोले ना. मला वाटलं मंजी मेली. मी म्हणजे करून तिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत हलवत असताना मी अचानक मागे बघितलं तर अनेक भूताच्या आकृत्या आम्हाला हाका मारत धावत येत होत्या. मी तिथेच बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा आभाळ आमच्यासाठी रडतच होतं. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला विलक्षण धक्का बसला होता. माझ्याजवळ आईच्या कुशीत मंजी होती आणि आजी आणि आत्याच्या कुशीत मी होते. म्हणजे आम्ही जिवंत होतो. आणि सगळा वाडा पाणावलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे बघत आमच्या भोवताली उभा होता. त्यावेळी आई, आजी, आत्या, आमचे काका, काकू, बाबा सगळे रडत उभे होते. त्यात मोठं आश्चर्य म्हणजे आमची इरली काकूसुद्धा रडत उभी होती. आणि त्यावेळी सर्वांमध्ये आमचे आरा काका आणि ती धावत येणारी भूतं कुठेही नव्हती. मी हलकेच म्हणाले, आजी, आत्या, मी आणि मंजी मेलोय का? आणि आजीने एकदम वाकून माझं चुंबन घेतलं आणि म्हणाली, सरस्वते असं बोलू नये ग बाळा. आणि त्या क्षणी रडणाऱ्या इरली काकूंकडे, तुका आणि आत्मादादाकडे बघून जाणवलं आमच्या सातमाईंच्या वाड्यात मी आणि मंजीसुद्धा फार महत्त्वाच्या उत्तर. आज आमच्यासाठी सगळा वाडा रडत होता. आणि त्यावेळी मला असंही वाटलं आपण असंच उठून बघावं की आमच्या सातमाईसुद्धा आमच्यासाठी रडतायत का. पण माझ्यात उठायचं जरासुद्धा त्राण नव्हतं. तेव्हा मी मनात अगदी माझ्या आईसारखं म्हणाले, मरू दे तिकडे, आता कोणाकोणाची रडकी तोंड मी बघत बसू. आणि मी माझे डोळे मिटून घेतले. त्यावेळी बाहेर तो दुष्ट पाऊस तसा धो धो कोसळत होता. मी आणि मंजी नंतर 2-3 दिवसांनी ठीक झालो होतो. आणि ह्या दरम्यान तापाने झोपून राहिलेल्या माझे आणि मंजीचे इतके लाड झाले होते. तापानी, सर्दीनी माझं आणि मंजीचं तोंड कडू झालं असेल म्हणून स्वतः शिवा काकांनी 3-3 वेळा मला आणि मंजीला गुळदाण्याचे लाडू आणून दिले होते. नंतर आम्ही कपडे धुवायला गेल्यानंतर काय घडलं ते आईने मला डोळे पुसत पुसत सांगितलं होतं. मी आणि मंजी त्या रांझराकडे गेल्यानंतर माझ्या आईला झोप लागून गेली होती. आमचा यशाही झोपला होता. तेव्हा मध्येच अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली म्हणून माझे बाबा आणि काका शेतावरनं परत वाड्यावर आले. त्यावेळी कमळी काकू यमी आणि चिंगीला घेऊन दौलती काकांच्या वाड्यावर म्हणजे आपल्या माहेरी गेल्या होत्या. जेव्हा माझे बाबा वाड्यात आले तेव्हा आईला असं गाढ झोपलेलं बघून ते आत्याच्या चुलीजवळ रामदास काकाबरोबर जाऊन बसले होते. त्यावेळी त्यांना वाटलं मी आणि मंजी सगुणाच्या खोलीत असू. आणि चहा घेता घेता गुरुजी आणि आजीबरोबर ते बोलत बसले. तेव्हा आत्मा तुकादादा आत्याच्या चुलीकडे होते तर नागो काका आणि तातू मंगी काकूच्या चुलीकडे चहा पीत बसले होते.
त्यावेळी त्या कोणाला माहितीच नव्हतं की आम्ही रांझऱ्याकडे कपडे धुवायला गेलो आहे. त्यावेळी 6:30 वाजले होते आणि आमची सगळी मंडळी वाड्यात आपापल्या चुलीकडे बसलेली असताना आणि माझी आई झोपलेली असताना तिथे माझी आणि मंजीची जीवघेणी धावपळ चाललेली होती. ज्यावेळी माझ्या आईला जाग आली तेव्हा 7:30 वाजले होते. तिने बघितलं बाहेर सगळीकडे अंधारलं आहे. आईला वाटलं आम्ही घरी येऊन तिला झोप लागली असं बघून आत्याच्या चुलीजवळ असू. तसं आईने ठरवलं की आता तोंड धुवून चहा करून कपडे वाळत घालूया. त्याचवेळी येशा उठून तोही बाबांच्या जवळ गेला. माझ्या आईने लगबगीनं उठून तोंड धुवून चहा केला. नंतर त्यांनी बाबांना हाक मारून पुन्हा चहा दिला. तेव्हा त्यांनी मला मंजीला हाका मारल्या पण आम्ही आलोच नाही. तसं तिला वाटलं आम्ही सगुणेच्या खोलीत असू आणि ती लागली स्वयंपाकाला. थोड्या वेळानं आत्याच्या खोलीतून रामदास काका बाहेर ओटीवर येऊन बसले. तेव्हा शिवा काका, नागो काका, आजी, गुरुजी ते सुद्धा तिथे येऊन बसले. पान खात खात ती सगळी मंडळी गप्पात रंगून गेली. तेव्हा घड्याळात 8:15 वाजले होते. तेव्हा सगुणा माझ्या आईजवळ येऊन म्हणाली की काकू, सरस्वती आणि मंजी कुठे आहेत? ते ऐकल्याबरोबर माझ्या आईच्या छातीत धस्स झालं. ती एकदम सगुणेचा हात धरून म्हणाली, सगुणे तुझ्या खोलीत नाही आहेत त्या? आणि माझी आई पळत पुढच्या खोलीत गेली तर तिथे कुठेही कपड्याच्या बादल्या किंवा नेलेलं घमेलं नव्हतं. मग याचा अर्थ मी आणि मंजी अजून वाड्याकडे आलेलो नव्हतो. त्यावेळी बाहेर तर मरणाचा पाऊस पडून विजा कडकडत होत्या. तरी आम्ही दोघी अजून त्या रांझऱ्यावरनं आलो नव्हतो. याचा अर्थ फार भयंकर होत होता. माझी आई तशीच रडत ओरडत ओसरीवर आली तेव्हा आमचे विठ्ठल काका, कमळी काकू, यमी, चिंगी, दौलती काकांकडनं आलेले होते. त्यावेळी माझ्या आईचं बोलणं ऐकून क्षणात आमच्या वाड्यात इतका भयंकर गडबड गोंधळ उडाला, बास. माझ्या आईला तर आत्या आणि आजी कधी नाही ते वाटेल तशा बोलल्या. या गडबड गोंधळात कमळी काकूंना पोचवायला आलेले दौलती काका आजीला एकदम म्हणाले, आई अगं वेळ घालून उपयोग नाही आता. रामदास तुम्ही रांझऱ्याकडे निघा, मी गाव गोळा करून येतो. आणि माझे बाबा आणि काका डोकीवर इरल्या घेऊन, हातात बॅटऱ्या, कंदील, काठ्या घेऊन त्या काळोखात रांझऱ्याकडे पळत सुटले. इथे दौलती काकांनी सगळा गाव उठवला की मी आणि मंजी नाहीशा झालो आहे. तेव्हा राम काका, लिंबोणी काका, सदप्पा काका, आमचा दाजी काकाचा परसू, किन्ना काका आणि बाकीचे शेतकरी जे हाताला मिळेल ते घेऊन रांझऱ्याकडे पळत सुटले. जैता काकांना उशिरा कळलं तेव्हा त्या अर्ध्या जेवणावरनं उठले आणि रांझऱ्याकडे धावत आले. त्यावेळी जो तो गावकरी खोताची सरस्वती आणि मंजी रांझळ्याजवळ हरवले आहेत म्हणून हातात मिळेल ते हत्यार घेऊन त्या वादळी पावसाची पर्वा न करता रांझऱ्याकडे पळत सुटले होते. आमचे रामोशी आणि कातकरीसुद्धा रांझऱ्याकडे पळत होते. आणि माझ्या मायेच्या आजीनं 7 वाजून गेल्यानंतरसुद्धा तिने त्या आमच्या झपाट्याला न घाबरता मागचं दार उघडून ती त्या वादळी पावसात सातमाईंच्या पाराजवळ गेली. जाताना तिने त्या मागल्या दरवाजाकडे हळद कुंकवाची रेषा काढली. आत्याला म्हणाली, आनंदे दार उघडं राहू दे, पण कुणीही काहीही झालं तरी वाड्याच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आजी त्या पावसात भिजत सरळ सातमाईंच्या पाराजवळ पोहोचली. तिथे गेल्यानंतर तिने पाऊस वादळातही स्थिरपणे पेटलेल्या ज्योतीवर आपला ओला पदर डोकीवरनं काढून त्या ज्योतीवर धरून ती स्थिर नजरेनं सातमाईंकडे बघत त्या पावसात काहीतरी पुटपुटत तशीच पावसात शांत उभी राहिली होती. आणि आश्चर्य म्हणजे आजीच्या त्या भिजलेल्या पदराखाली एवढ्या वादळ वाऱ्याच्या पावसातही ती ज्योत स्थिरपणे तशीच तेवत राहून कदाचित सातमाई आजीला आम्ही सुरक्षित आहोत हे सांगत होत्या. याचा अर्थ त्या अजून जाग्या होत्या. इथे माझी आई रडून रडून मध्ये चक्कर आल्याप्रमाणे खाली पडत होती. सतत आत्याला म्हणत होती, आनंदे माझ्या पोरी सुखरूप असतील ना? त्यावेळी सगळ्यात आश्चर्य म्हणजे आमच्या इरली काकूंनी आईला घट्ट धरून तिला धीर देत त्या स्वतःही रडत होत्या. आमच्या सगळ्या काकू, माझे काका, भाऊ, बहिणी रडत होते. एकटे गुरुजी खाली मान घालून गप्प बसून होते.
आणि आमच्या वाड्याचा तो उघडा दरवाजा बघूनसुद्धा आमचा झपाटा शांत झाडावर बसून कदाचित आजीकडे बघत होता, पण तो काही वाड्याचं दार उघडं असलं तरी या पोरांनो या भाकर तुकडा खाऊन जा असं म्हणत खाली उतरला नव्हता. त्याचं एक कारण होतं. आजीने सातमाईंना झोपेतनं जागं केलं आहे हे त्याला कळलेलं असावं आणि सातमाई जाग्या असताना आमचा झपाटा काही खाली उतरून त्या रानात फिरू शकत नव्हता. त्या संध्याकाळी त्या रांझऱ्याची वाट आमच्या घरच्या माणसांनी आणि सगळ्या गावानं चमकणाऱ्या विजेची आणि धोधो पडणाऱ्या पावसाची पर्वा न करता अवघ्या काही वेळात धावत जाऊन पार केली होती. त्यावेळी सगळेजण सरस्वते म्हणजे करून जोरात ओरडत होते, तेव्हा तो त्यांचा आवाज पावसानं आणि विजेच्या आवाजानं खाऊन टाकला होता. आमची ती मंडळी हातात कुऱ्हाडी, कोयते, काठ्या घेऊन रांजऱ्याजवळ पोचली तर तिथे कोणीच नव्हतं. रामदास काका म्हणाले, सरस्वती आणि म्हणजे इथे नाही आहेत, म्हणजे कदाचित कपडे धुण्यासाठी त्या पुढे गेल्या असाव्यात, कारण पुढे हा रांजरा रुंद होत जातो, तर आपण पुढे जाऊयात. कदाचित पोरी ह्या विजेला आणि पावसाला घाबरून एखाद्या झाडाखाली बसल्या असतील, म्हणून आपण पुढे जाऊया. आणि ती मंडळी पुढे जाताना त्यांना एकदम एक माणूस डोक्यावर इरलं घेऊन उलट वळून पळत जाताना दिसला. खरं तर तो माणूस अचानक दूरवरून खूप माणसं मोठ्यानं ओरडत हातात कुऱ्हाडी, काठ्या घेऊन पळत येताना बघून अत्यंत घाबरून उलट वळून जीव घेऊन पळत सुटला होता. तेव्हा आमच्या मंडळींनी त्याला बॅटरीच्या उजेडात पळताना बघितलं. तसे जैता काका ओरडले, अरे तो बघ कोण पळतोय, धरा त्याला. आणि क्षणात त्या माणसाला धरण्यात आलं. तेव्हा तो वाघ्या रानातला कातकरी होता. असं हे वाघ्या रान आमच्या मांजरीवाडीपासून खूप लांब होतं. आमच्या दौलती काकांनी त्या कातकऱ्याच्या तोंडात एक भडकवले आणि ओरडले, अरे बाबळीच्या भोताया, एवढ्या अंधारात रांजऱ्याजवळ काय करतो? तो कातकरी थरथरत म्हणाला, मालकानू, म्या काय पण केला नाही. माही म्हैस घोट्यात आली नाही तेव्हा म्या तिला शोधायला बाहेर पडलो होतो. म्या त्या कातळामागनं बाहेर आलो तेव्हा 2 भूतं एकदमशान उठून बोंबलत पळायला लागली. तेव्हा म्या पुन्हा त्या कातळामागं घाबरूनशान लपलो होतो आणि आता घरी जायला म्हणून म्या बाहेर पडलो तेव्हा तुम्ही मला भेटला आणि म्या एवढा घाबरूनशान माघारी पळूनशान पळत सुटलो. तसं सगळ्यांना कळलं की हा कातकरी खरं बोलतोय, कारण कोणाची तरी म्हैस हमरत पळत शेतातून जाताना त्या सगळ्यांनी बघितली होती. आणि रामदास काका घाईघाईनं म्हणाले, अरे पण ती 2 भूतं तुला कुठं दिसली? तसा तो म्हणला, त्या मोरच्या कातळापाशी, आणि ती भूतं बोंबलत पुढं पळाली. तसे रामदास काका म्हणाले, हा कातकरी खरं बोलतोय आणि ती भूतं म्हणजे आमच्या पोरीच असतील, आपण पुढे जाऊया. ते त्या कातकऱ्याला म्हणाले, तू जा बाबा, तुझी म्हैस घराकडे पळाली. तेव्हा खरंच तो कातकरी तिथनं पळत सुटला होता. त्यावेळी आमची मंडळी जरा पुढे सरकली होती की किन्ना काकांची नजर त्या बॅटरीच्या उजेडात तिथे पडलेल्या बादल्या आणि घमेल्यांकडे गेली. तसं माझ्या बाबांनी ते कपडे बघून तिथेच बसून रडायला सुरुवात केली होती. त्यांना भयंकर शंका आली की कुठे वीज कोसळून काहीतरी झालं नाही ना. सदप्पा काका बाबांना म्हणाले, अरे बाळकृष्णा, सरस्वती म्हणजे त्या कातकऱ्याला बघून घाबरून या बादल्या आणि घमेले टाकून पुढं पळाले असतील. जर इथं वीज उतरली असती तर ह्या बादल्या आणि कपडे असे राहिले असते का? आता हे सगळं इथे चाललेलं असताना आमचे कातकरी आणि रामोशी चारही बाजूनी पुढे पुढे जात होते. नंतर बाबा रडत उठल्यानंतर ती सगळी मंडळी पुन्हा पळत पुढे जायला लागली. तिथे हा रांझरा अधिक रुंदावून मोठा होत गेला होता आणि तिथेच माझ्या वेणीची लाल रिबीन पडलेली होती. ती लाल रिबीन बघताच माझे बाबा एकदम रडत किंचाळत म्हणाले, रामदास दादा, ही माझ्या सरस्वतीची रिबीन आहे रे. असं म्हणता म्हणता ते तिथे बेशुद्ध पडले. नागो काका, किन्ना काका डोळे पुसत त्या रांझऱ्यात उतरले. त्यांनी त्या गुडघ्याभर पाण्यात पाय लावून हाताने चाचपून चाचपून तपासलं, पण व्यर्थ. इकडे बेशुद्ध बाबांना परसूनं खांद्यावर मारलं. तेव्हा रामदास काका म्हणाले, चला चला, पुढची वाट धरा. तेव्हाच आमच्या मंडळींना रामोश यांच्या त्यांच्या नावानं मारलेल्या हाका ऐकू आल्या. तेव्हा जो तो जीव घेऊन पुढे पळाला होता आणि तेव्हाच त्या सगळ्यांना बघून मी घाबरून तिथे बेशुद्ध पडले होते. त्या रामोशांनी मला बघितलं होतं. नंतर मला आणि मंजीला उचलून आमच्या बादल्या कपडे घेऊन आमची मंडळी वाड्याकडे निघाली. तेव्हा बाबा शुद्धीवर आले तरी आभाळमाई अजूनही आमच्यासाठी रडतच होती.
ह्या वेळेपर्यंत माझी आजी त्या सातमाईंच्या समईच्या ज्योतीवर आपला पदर धरून अगदी मूर्तीसारखी स्थिर उभी राहून सातमाईंकडे बघत होती. जेव्हा आम्हाला बेशुद्ध स्थितीत वाड्यावर आणलं गेलं तेव्हा आत्यानं दारातनं ओरडून आजीला सांगितलं. तसं आजीनं आपला पदर पिळून तो डोकीवर घेतला आणि पुटपुटली की सातमाईंनो, पोरी सुखरूप घरी आल्या, आता तुम्ही झोपा. आणि आजी मागे वळून वाड्याकडे निघाली. तेव्हा जाताना तिने मागे वळून बघितलं तर आता एवढा वेळ ती स्थिरपणे पेटणारी समई कोणी फुंकर घालून विझवली होती. माझ्या आजीनी ते मागचं दार लावून ती आत वाड्यात आली तेव्हा त्या झपाटलेल्या बाभळीच्या उंच झाडावरनं कुणी धापकन खाली उडी मारली होती आणि त्या काळोखात कुणाचं गुणगुणणं पसरलं. त्यावेळी माझी आजी संपूर्ण पावसानं भिजली होती आणि थरथरत होती. आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे एक फायदा आणि एक तोटासुद्धा झाला होता. या प्रकरणानंतर आजीने ताबडतोब आमच्या कणगी ठेवण्याच्या जागेवर विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. हा फायदा झाला. तर त्यानंतर सर्व मांजरीवाडी पाऊस पाण्यात भिजल्यामुळे थंडी तापानं शिंका देत आजारी पडली. हा तोटा झाला. ह्यानंतर माझ्या आयुष्यातली एक फार चांगली घटना घडली होती. मी आणि मंजी तापानं आजारी पडल्यानंतर एकदा अचानक माझ्या स्वप्नात सातमाईंनी आपलं दर्शन मला दिलं. या स्वप्नातच मी आमच्या झपाट्या ताईबरोबर या पोरांनो या भाकर तुकडा खाऊन जा या गाण्याच्या तालावर झिम्मा खेळले होते. मी जेव्हा ते स्वप्न आत्याला सांगितलं नंतर ती मला जवळ घेऊन हसत म्हणाली, सरस्वते, तू सातमाईंना आणि झपाट्याला देखील आवडतेस हे त्यांनी तुला दाखवून दिलं आहे. आणि सरस्वते, खरंच ग, तू कोणाला आवडावी अशीच आहेस. त्यावेळी मी किती सुखावले होते म्हणून सांगू. त्यानं घटनेनंतर लगेचच आमच्या सातमाईंच्या वाड्यात कणगी ठेवलेल्या जागेत पाणी शोधायला बोलवून पाण्याचा अंदाज घेऊन तिथे मोठी विहीर बांधली गेली. आमच्या त्या विहिरीला कातळ लागलं नाही. ती विहीर अनेक गोड पाण्याचे झरे मोकळे होऊन गोड पाण्यानं भरून गेलेली होती. विहिरीच्या गोलाकार फरशी बसवून सांडपाण्याची सोय शेताकडे पाणी जाण्यासाठी करून विहिरीच्या दोन्ही बाजूला रहाट बांधली होती. आणि विहिरीच्या त्या शुभमुहूर्तावर आजीच्या हातून नारळ फोडताना आजीने त्या विहिरीला माझं सरस्वती हे नाव ठेवलेलं आहे. आजसुद्धा आमची ही सरस्वती विहीर तशीच त्या गोड पाण्यानं भरलेली आहे. खरंच आता म्हणतात ते खरं आहे, काही मोठी गोष्ट घडायची असेल तर त्याला कशाचं निमित्त होईल हे सांगता येत नाही. पण आमची ही सरस्वती विहीर बांधायला मी आणि मंजी कारणीभूत झालो होतो. आणि त्या सरस्वती विहिरीमुळे आमच्या आयांचा पाणी भरण्याचा त्रास कायमचा संपून गेला होता. आमच्या दुमी आणि गंगू काकूसुद्धा आता दौलती काकांच्या विहिरीवर तो डांबरी रस्ता पार करून जात नव्हत्या. त्या आता आमच्याच विहिरीवर पाणी भरत होत्या. आता जून महिना संपत आला होता. आमच्या शाळा चालू झाल्या होत्या. आमचे आत्मा तुकादादा चिकोडी का कोल्हापूर करत घरीच बसले होते तर आमचे रामदास काका इरली काकू आपापले हट्ट सोडायला तयार नव्हते. त्या दोघांच्या रस्सी खेचीत बिचारे आमचे आत्मा तुकादादा विनाकारण भरडले जात होते. त्यात आमच्या आजीचं सुद्धा इरली काकू ऐकत नव्हत्या की काकाही काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे वैतागलेली माझी आजी एकदा गुरुजींनाच म्हणाली, गुरुजी, आता ह्या नवरा बायकोच्या भांडणात माझ्या दोन्ही नातवांचं फार नुकसान होतं आहे, काय करायचं आहे तुम्ही सांगा. त्यावेळी गुरुजींनी आपल्या कोटाच्या खिशातनं विडी काढून तिचे 2 झुरके मारून ती विझवून नीट आपल्या कोटाच्या खिशात ठेवली आणि म्हणाले, आजीबाई, मी तुमच्या अगोदर ह्या गोष्टीचा विचार केला आहे. अहो, आमचे विनोबाजी म्हणतात, प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतो. आणि हे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींचं सुद्धा तसंच मत बरं का. आजी रागवून म्हणाली, गुरुजी, तुमचे ते 3 महापुरुष मरून गेले, त्यांची राख झाली आहे. आता आधी माझ्या या आत्मातुकाच्या शिक्षणाचं काय करायचं सांगा. गुरुजी शांतपणे म्हणाले, आजीबाई, एखाद्या महान व्यक्तीचा नेहमी उल्लेख आदरानं करावा. बरं, ते जाऊ द्या. हे बघा आजीबाई, माझ्या मताप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी हा मऊ मातीचा गोळा असतो. त्याला जसं त्याच्या गुरुजनांनी आकार दिला आहे तसा तो घडत जातो. त्यामुळे आणि गुरुजींचं हे नसतं भाषण ऐकून आजी पुन्हा वैतागली आणि म्हणाली, आनंदे, मला आणि गुरुजींना थोडा चहा टाक ग. आणि गुरुजी, गणपती बसायला खूप वेळ आहे, तेव्हा तुमचा तो मातीचा गोळा बेळा सगळं जाऊ द्या. या आत्मातुकाचं काय करायचं ते आधी सांगा.
आजीबाई, मी ह्या 2 हुशार विद्यार्थ्यांचं असं मध्येच शिक्षण थांबू देणार नाही. मी उद्या शिरगुप्पीवरनं 8वीची पुस्तकं मागवतो. त्यांचा 8वीचा अभ्यास करून मी घेणार. त्यांना बाहेरून परीक्षेला बसवणार. तशी माझी शिरगुप्पीच्या एका शिक्षकाबरोबर थोडीशी ओळख आहे. तेव्हा आजी, आजपासून आपल्या आत्मातुकाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. उद्या मी आत्मारामला आणि तातूला घेऊन आत्मातुकाच्या पुस्तकासाठी शिरगुप्पीला जाऊन येणार. हे ऐकून आजी भारावून चहा घेऊन आलेल्या आत्याला म्हणाली, आनंदे, आजपासून गुरुजींना संध्याकाळी सुद्धा दुधाचा तांब्या दे गं. त्यावर आमचे गुरुजी शांतपणे म्हणाले, आजीबाई, मी फक्त सकाळी दूध घेतो. मला संध्याकाळी दूध नको आहे. आजी मनात म्हणाली, आता यांनाच भिकेचे डोहाळे लागले तर मी तरी काय करणार. श्रोते हो, सरस्वती विहीर या प्रकरणाचा हा होता दुसरा भाग. या प्रकरणाचा तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.